हरिओम. नित्ययोगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 21 व्याधी 21 दिवस नित्य प्रतिबंधात्मक योगचा आज आपला 20वा दिवस आहे. तर आज आपला विषय आहे लहान मुलांची जी उंची आहे ती व एकाग्रता वाढवण्यासाठी आपण कुठल्या प्रकारची आपण योगाभ्यास किंवा प्राणायाम करू शकतो. वयाच्या 8 वर्षापासून ते 20व्या वर्षापर्यंत उंची नॅचरल पद्धतीने वाढत असते. तर आपण योगाभ्यासाच्या मदतीने ती कशी आपण चांगल्या चांगल्या प्रकारे वाढवू शकतो. मुलांची छान प्रकारे आपण त्यांचं जे त्यांची जी पर्सनॅलिटी आहे त्याला म्हणतो आपण की त्यांचा जो सर्वांगीण विकास आहे तो आपण योगाभ्यासामुळे कसा वाढवू शकतो ते आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करताना सर्वप्रथम साधी मांडी, अर्ध पद्मासन या सुखकारक आसनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, हात आपल्या मनगट आपल्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज या आवाजापर्यंत पोहोचायचे आणि ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. बसल्यावर शांत, शिथिल, तणावरहित, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये विचार आणायचा नाहीये. दूरवरून जे येणारे आवाज आहेत तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे. मनाने, साक्षीभावाने त्या आवाजापर्यंत पोहोचून तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. हे करत असताना तो आवाज कशाचा आहे, कुठून येतो याचा जास्त विचार न करता फक्त मनाने त्या आवाजापर्यंत पोहोचायचे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे जे आवाज आहेत त्याच्यावर केंद्रित करायचे. आपल्या कक्षाच्या किंवा खोलीच्या बाहेरून जे येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज किंवा इतर जे ध्वनी आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, ज्या कक्षात खोलीत आपण बसलोय, ज्या जागेवर आपण बसलोय त्याचं चौफेर निरीक्षण करायचंय. चारही बाजूंनी जागेचं तिथल्या वस्तूंचं निरीक्षण करायचंय. आता संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनाचं निरीक्षण करायचंय. आपल्या स्वतःचं निरीक्षण करायचंय. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, मनगट आपल्या गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटलेले, चेहऱ्यावर प्रसन्न भाव. आपला चेहरा पाहायचा प्रयत्न करायचा आहे. आपण आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, नाकाच्या अंतत्वचेला आत स्पर्श करून जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांचा अनुभव घ्यायचा आहे. माझ्यासोबत दीर्घ श्वास घेत 3 वेळा आपल्याला ओंकार म्हणायचे. दीर्घ श्वास घ्या. ओ. दीर्घ श्वास घ्या. ओ. दीर्घ श्वास घ्या. ओ. माझ्यासोबत सर्वांनी प्रार्थना म्हणायची.
असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. ते प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनावतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हाताचं घर्षण करायचं, त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर सावकाश डोळे उघडून हस्तदर्शन करून आज आपल्या 20व्या दिवसाला सुरुवात करूया. लहान मुलांचं वय वाढण्यासोबतच त्यांची उंची व एकाग्रता देखील वाढणं महत्वाचं आहे. तर मुख्यतः आपला जो पाठीचा कणा आहे आणि आपले जे पायाची हाड आहेत, या वाढल्यामुळे उंची वाढते. साधारणतः वयाच्या 8व्या वर्षानंतर ते 20 वर्षापर्यंत मुलांची उंची नैसर्गिकरित्या वाढते. तर शरीराची योग्य वेळी व योग्य प्रमाणात वाढ होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पिट्युटरी आणि थायरॉइड ग्रंथी तसंच इतर जे ग्रंथी आहेत त्यांचे जे स्राव श्रवतात, म्हणजे जे हॉर्मोन्स त्या ग्रंथीमधून तयार होतात, तर ते हॉर्मोन्स जे आहेत ते एकत्रितपणे जर त्यांचं कार्य जर संतुलित असेल तर एकत्रितपणे सर्व यांचं कार्य साधून एकत्रित कार्याने आपल्या हाडांमध्ये प्रथिनं व कॅल्शियम यांची बांधणी होऊन उंची वाढण्यास मदत होते आणि हाडं जे ते मजबूत होतात, स्नायू मजबूत होतात. तर योगाभ्यासामुळे काय करू शकतो आपण, हे तर नॅचरल पद्धतीने होणारच आहे, पण जर आपण याला योगाभ्यासाची जर जोड दिली तर त्याच्यातले ओंकार, प्रार्थना, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, आसनं, याच्याने काय होणार, हा एक पाठ झाला. पण योग्य आहार जर मिळाला बालकांना, योग्य आहार असेल, योग्य व्यायाम असेल, त्याच्यानंतर त्यांना जर चांगली विश्रांती जर मिळाली तर याच्यामुळे काय होणार की त्यांची शरीराची योग्य वाढ होऊन योग्य जर वाढ झाली तर एकाग्रता देखील योगाभ्यासामुळे वाढण्यास मदत होते. आणि या सर्वांचा परिणाम म्हणून काय होणार की त्या बालकाचा जो आहे तो सर्वांगीण विकास होईल आणि त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते फुलून येण्यास मदत होईल. आता हे झालं लहान बालकांचं, पण हेच जर आपण स्वतः जर केलं तर आपले देखील हाडं मजबूत होतील, स्नायू मजबूत होतील, आपलं बघून लहान मुलं देखील करतील. तर म्हणून आजचा जो योग वर्ग आहे हा विशेष असा आहे की जे लहानपासून तर वयस्कर जे सर्वजण ते करू शकतात. फक्त याच्यात निषेध एवढेच आहेत की ज्यांचं मणक्याचं काही ऑपरेशन झालं असेल, हृदयाचं ऑपरेशन झालं असेल, पाठीच्या मणक्यामध्ये काही गॅप वगैरे असेल, तीव्र गुडघेदुखी असेल, त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचे. तर आजच्या योग वर्गाला आपण सुरू करूया. सर्वप्रथम आपण सूर्यनमस्काराने 3 सूर्यनमस्काराने सुरुवात करूया. आपल्या सर्वांनी उभं राहायचंय आणि आपलं जे आसन आहे आसनाच्या पुढच्या टोकाला येऊन दंड स्थितीमध्ये नमस्कार आपल्याला जे सूर्यदेवतेचे नाव घेऊन आपल्याला उच्चारण करून आपल्याला सूर्यनमस्कार म्हणायचे. तर सर्वप्रथम ओम सूर्याय नमः. दोन्ही हात वरती नेत, हस्त उत्तानासन, आपले हात जास्तीत जास्त वरच्या दिशेने आणि कमरेतून किंचित मागे सरळ होत दीर्घ श्वास घेत, आता श्वास सोडत कमरेतून वाकत हस्त पादासन, आपले कमरेतून वाकत आपलं कपाळ जे ते गुडघ्यांना आणि दोन्ही हात जे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. या दरम्यान दक्षता घ्यायची की गुडघे आपले वाकणार नाहीत. श्वास घेत डावा पाय मागे, उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, श्वास घेत अश्वसंचलनासन, श्वास सोडत तर्फासन, गुडघे जमिनीला, छाती जमिनीला, श्वास रोखून ठेवत अष्टांगासन, श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत छाती जमिनीला टेकवायची, पायाचा सपोर्ट घेऊन दोन्ही पाय एकमेकांना जोडायचे पर्वतासन, श्वास सोडत पर्वतासन. जो पाय मागे घेतला होता तोच पाय पुढे श्वास घेत
अश्वसंचालनासन. श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत प्रणमासन. एक सूर्य पहिला झाला सूर्यनमस्कार. आता दुसरा सूर्यनमस्कार. ओम मरीचे नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत कमरेतून वाकत हस्तपादासन. आता उजवा पाय मागे, श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचालनासन. श्वास सोडत डावा पाय मागे, तर्फासन. गुडघा जमिनीला, छाती जमिनीला. श्वास रोखून ठेवत अष्टांगासन. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत छाती जमिनी टेकवायची. श्वास सोडत पर्वतासन. जो पाय मागे नेला तर तोच पाय पुढे. श्वास घेत अश्वसंचालनासन. श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत प्रणमासन. आपण 2 सूर्यनमस्कार आणि 2 चंद्रनमस्कार आपण करणार आहोत. तर सूर्यनमस्कार झाले, आता चंद्रनमस्कार. सर्वांनी परत दंडस्थितीतच उभं राहायचंय. आता ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी चंद्रनमस्कार करायचा नाहीये. तर हाताची नमस्कार मुद्रा. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत कमरेतून वाकत हस्तपादासन. श्वास सोडत. श्वास घेत डावा पाय मागे, अश्वसंचालनासन. आता आपल्याला काय करायचंय, अश्वसंचालनासन नंतर दोन्ही हात जे आहेत ते जो उजवा पाय त्याच्यावर दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा. श्वास घेत जास्तीत जास्त मग कमरेतून मागे वळायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान जो पाय काटकोनात आहे तो पुढे ढकलायचा आहे आणि कमरेतून आपल्याला मागे जायचंय. श्वास सोडत परत हात जागेवर खाली. त्याच्यानंतर उजवा पाय, श्वास सोडत उजवा पाय मागे, तर्फासन. श्वास सोडत अष्टांगासन. श्वास रोखून ठेवायचा आहे. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत छाती जमिनी टेकवायची, पर्वतासन. श्वास घेत जो पाय मागे होता तो पाय आता पुढे, अश्वसंचालनासन. आता दोन्ही हात आपले नमस्कार मुद्रेमध्ये गुडघ्यावरती बॅलन्स करायचा आहे. श्वास घेत मागे, डावा गुडघा पुढच्या दिशेला प्रेस करायचा आहे आणि कमरेतून मागे. श्वास सोडत हात गुडघ्यांवरती, परत हात खाली. श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत प्रणमासन. अशा प्रकारे आपण पहिला चंद्रनमस्कार केला. आता दुसरा चंद्रनमस्कार. श्वास सोडत प्रणमासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत कमरेतून वाकत हस्तपादासन. हात जमिनीवर. श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचालनासन. अश्वसंचालनासन नंतर दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आपल्या गुडघ्यांवरती. श्वास घेत कमरेतून वाकत जास्तीत जास्त मागे. श्वास सोडत हात परत गुडघ्यांवरती, परत खाली. त्यानंतर डावा पाय मागे, तर्फासन. गुडघे टेकायचे, छाती टेकायची. श्वास रोखून ठेवत अष्टांगासन. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत छाती जमिनी टेकवायची, पायाचा सपोर्ट घेऊन पर्वतासन. जो पाय मागे नेला तो पाय पुढे. श्वास घेत अश्वसंचालनासन. आता दोन्ही हात वरती गुडघ्यावरती नमस्कार मुद्रेमध्ये. श्वास घेत कमरेतून वाकत जास्तीत जास्त मागे, अर्धचंद्रासन म्हणतात या स्थितीला. श्वास सोडत
हात गुडघ्यांवरती, दोन्ही हात जमिनीवर, मागचा पाय पुढे, श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्त पादासन, श्वास घेत हस्त उत्तानासन, श्वास सोडत प्रणमासन. अशा प्रकारे आपण 2 सूर्यनमस्कार 2 चंद्रनमस्कार केले. त्याच्यानंतर आपण नवीन आसन पाहणार आहोत, वृक्षासन. तर एकाग्रता आणि उंची वाढण्यासाठी महत्वाचं आहे डाव्या पायावर उभं राहायचंय. उजवा पाय जो आहे, उजव्या पायाची टाच आपल्या शिवणीला लागून, जी टाच आहे ती मांडीच्या आतल्या बाजूने ठेवायची. हात खांद्याच्या सरळ रेषेत घेऊन आपल्या शरीराचा बॅलन्स करून घ्यायचा आहे. या दरम्यान संत श्वसन, तळवे आकाशाकडे, श्वास घेत दोन्ही हाताचे दंड कानाला चिटकवायचे आहेत आणि वरती दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा. ही आदर्श स्थिती आहे. आपल्याला 1 मिनिटापर्यंत आसन कालावधी टिकवायचं आहे. लहान मुलांची उंची तसेच एकाग्रता वाढवण्यासाठी महत्वाचं आसन आहे. एकाग्रता फक्त लहान मुलांसाठी नाही तर सर्वांसाठीच आवश्यक आहे. या दरम्यान संत श्वसन, आपलं शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे आपल्या शरीराच्या जे स्नायू आहेत किंवा जे आपल्या ग्रंथी आहेत त्या ताणल्या जातात, दाबल्या जातात. त्यामुळे त्यांचं तिथलं जे कार्य आहे ते कार्य सुधारतं. श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे जमिनीकडे, हात खाली, पाय काढून घ्यायचं आहे. हेच आसन आता आपल्याला विरुद्ध पायाने करायचंय. उजवा पाय जमिनीवर असेल, डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करत टाच जी आहे ती मांडीच्या आतल्या बाजून लावायची. दोन्ही हाताने पहिले बॅलन्स करून घ्यायचंय. पूर्ण बॅलन्स झाल्यानंतरच तळवे आकाशाकडे करायचे. श्वास घेत दोन्ही हाताचे दंड जे ते कानाला चिटकवायचे. वरती नमस्कार मुद्रा. या दरम्यान संत श्वसन. ही आदर्श स्थिती आहे. आपलं लक्ष एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायचे. आपण योगा अभ्यास करतो म्हणजे काय की आपल्या ज्या चित्तातल्या ज्या वृत्ती आहेत, जे मन जसं आपलं चंचल आहे, क्षणात इथे क्षणात तिथे, तर ह्या ज्या चंचल वृत्ती आहेत, तर योग म्हणजे काय की या वृत्तींचा निरोध करणं, म्हणजे त्यांच्यावरती त्यांना त्या चंचलता जी आहे ती एकाग्रता आणून त्याच्या चित्ताच्या वृत्ती आहेत त्या कमी करणे. या दरम्यान संत श्वसन, श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे आता जमिनीकडे, हात खाली, पाय खाली. वृक्षासन झाल्यानंतर आता आपण ताडासन करणार आहोत. तर दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, तळवे आकाशाकडे, श्वास घेत दोन्ही हात वरती, दोन्ही पायाच्या बोटांवर संपूर्ण शरीराचा भार टाचावरती उचलायचे आहेत. दोन्ही हाताच्या बोटांमध्ये जास्त अंतर आणि बोट जे आहेत ते वरच्या दिशेने ताणायचे आहेत. आपलं संपूर्ण लक्ष एका स्थिर बिंदूवरती, ताडाच्या झाडाप्रमाणे सरळ आपलं शरीर वरच्या दिशेने आपल्याला ओढायचं आहे. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत टाचा जमिनीला टेकवायच्या, हात खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे जमिनीकडे, खाली. आता ह्या ताडासन नंतर आपण तिर्यक ताडासन पाहणार आहोत. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, हात खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे आकाशाकडे, दोन्ही हात वरती. तर आता दोन्ही बोट एकमेकांमध्ये मिक्स करायची आहे आणि जे तळवे आहेत ते आकाशाकडे करायचे आहेत. या प्रकारे हात वरती असतील आणि आता आपल्या टाचा ज्या आहेत त्या वरती उचलायच्या आहेत. शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने आपल्याला ओढायचं आहे. आपलं शरीर जास्तीत जास्त आपल्याला वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना श्वास सोडत तळवे जमिनीला, खांदे रिलॅक्स. आता हेच आपल्याला तळवे, आता पायाचे जे टाच आहे ते जमिनीला असतील. फक्त आपल्याला हात सरळ ठेवत उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला शरीर आपलं
मूव्ह करायचंय. हात खांद्याच्या सरळ रेषेत, हात खाली. अशा प्रकारे ताडासन, तिर्यक ताडासन, वृक्षासन झाल्यानंतर आपण त्रिकोणासन आसन करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आपल्या उंचीनुसार. सर्वांनी माझ्यासोबतच करायचे. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये असतील. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत कमरेतून वाकत डाव्या बाजूला हात, उजवा हात जो आहे तो वरती काटकोनात असेल, डावा हात जो आहे तो माझ्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ. माझी दृष्टी जी आहे ती उजव्या हाताच्या बोटांकडे. या दरम्यान संत श्वसन अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. श्वास सोडत सरळ दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजवीकडे. या दरम्यान संत श्वसन. गुडघे सरळ असतील. श्वास घेत सरळ आणि दोन्ही पायाच्या जवळ. तर त्रिकोणासन नंतर आपण वीरासन हे आसन पाहणार आहोत. दोन्ही पाय आपले जे आसन आहे आसनाच्या पुढे उभं राहायचंय. दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले दंड स्थितीमध्ये. उजवा पाय जास्तीत जास्त मागे नेल्यानंतर त्याला काटकोनात करायचंय. डावा पाय जो आहे तो माझा पुढे गुडघ्यातून काटकोनात असेल. दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा. स्थिर व्हायचंय पहिले. श्वास घेत कमरेतून वाकत मागे जायचा प्रयत्न करायचा. या दरम्यान संत श्वसन. हाताचे कोपर मध्ये कुठल्याही प्रकारचं वाक नको. या दरम्यान संत श्वसन. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन जोडताना श्वास सोडत हात जागेवरती, मागचा पाय सरळ करून घ्यायचा आहे आणि मागचा पाय पुढे. अशा प्रकारे आपण आता दुसऱ्या पायाने करणार आहेत. डावा पाय जास्तीत जास्त मागे, नंतर जो पंजा आहे तो फिरून घ्यायचा आहे. उजवा पाय जो तो काटकोनात असेल. पहिले दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा करून स्थिर करून घ्यायचे शरीर. त्याच्यानंतर श्वास घेत कमरेतून वाकत मागे. या दरम्यान संत श्वसन. माझं दृष्टी जी ती दोन्ही भुवयांच्या मध्ये. अर्धा मिनिटापर्यंत आसन कालावधी टिकवायचं आहे. आसन जोडताना श्वास सोडत हात जागेवरती, मागचा पाय सरळ, डावा पाय पुढे. अशा प्रकारे आपण वीरासन हे आसन केलं. तर आता सर्वांनी खाली बसायचे. आता बैठक स्थितीमधलं एक पर्वत आसन आपण करणार आहोत. तर साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासनात बसायचे. जे ज्यांना खाली बसता येत नसेल ते चेअरवर बसून किंवा पलंगावर बसून देखील करू शकतात. याच्यात मांडी घालून बसायची आवश्यकता नाही. पाय लांब करून देखील बसून करू शकतात. हात खांद्याच्या सरळ रेषेत. त्याच्यानंतर तळवे आकाशाकडे. श्वास घेत जास्तीत जास्त हात आपल्या वरच्या दिशेने घ्यायचे आहेत. दोन्ही हाताचे दंड जे ते कानाला चिटकलेले असतील. वरती हाताची नमस्कार स्थिती. आपलं शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचंय. या दरम्यान संत श्वसन. आपलं संपूर्ण लक्ष एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायचे किंवा आपण डोळे बंद करून आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जे आज्ञा चक्र आहे तिथे आपण लक्ष केंद्रित करू शकता. या दरम्यान संत श्वसन. एक मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन टिकवायचंय. गुडघे आपले जमिनीला टेकलेले असतील आणि जे खुर्चीवर बसलेत तर मानपाट आपली सरळ असेल. या दरम्यान संत श्वसन. आपल्या पाठीचा एक एक मणका आपल्याला वर उचलत आपलं शरीर जास्तीत जास्त वरती ताणायचा प्रयत्न करायचा आहे. छातीच्या बरगड्या याच्याने मोकळ्या होऊन जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरात येण्यास मदत होते. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. आता आसन सोडताना श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, तळवे जमिनीकडे, हात खाली. पर्वतासन नंतर आता आपण तिथली
आपण जे आपल्या जे जांघेतले जे स्नायू आहेत किंवा आपला बॉल अँड सॉकेट जो जॉईंट आहे त्याला फ्री करण्यासाठी आपण तिथली हे आसन करणार आहोत. तर मुलांसाठी मुलांना लहान मुलांना बटरफ्लाय जे फुलपाखरूचं खूप आकर्षण असतं म्हणून त्यांना हे आसन करायला छान प्रकारे आवडतं. तर दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडलेले, टाचा आतमध्ये शिवणीकडे, दोन्ही हाताची गुंफण करून पुढचे पाय फिट पकडायचे. आता आपल्या सावकाश आपल्या जांघेच्या हालचाली करायच्या आहेत. गुडघे जे आहेत ते खालीवरती करायचे. त्या दरम्यान मानपाट आपली एका सरळ रेषेत असेल. एक करताना दक्षता घ्यायची की सुरुवात आपण हळूने करायची आणि जो शेवट आहे तो देखील हळूने करायचा आहे. आपल्या स्नायूंना सवय नसते त्याच्यामुळे वॉर्मअप म्हणून सुरुवातीला सावकाश ही हालचाल करायची. त्याच्यानंतर आपण हळूहळू स्पीड वाढवू शकतो आपल्या क्षमतेनुसार. पाय पुढे गेला तर त्याला सावकाश आतमध्ये खेचून घ्यायचं आहे. आता आसन सोडताना त्याचा स्पीड सावकाश हळूहळू कमी करायचा आहे आणि कमी करत 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 ते करायचे. आता सावकाश दोन्ही पाय आपले सरळ करून घ्यायचे. आता आपण पश्चिमोत्तानासन आसन पाहणार आहोत. सर्वांनी पाय लांब करून बसायचंय. याच्यात आपली पाठीमागची जी बाजू आहे ती ताणली जाते. कमरेतले सर्व जे स्नायू ते जास्तीत जास्त पुढच्या दिशेने आपण ओढतो. तर हात जास्तीत जास्त वरती, आपले जे तळवे असतील ते समोरच्या दिशेला करायचे. दीर्घ श्वास घेत आपले मानपाट जास्तीत जास्त आपल्याला वरच्या दिशेने ओढायची. श्वास घेत आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी पायाचे अंगठे पकडायचा प्रयत्न करायचा आहे. कोपर जमिनीला टेकून आपलं जे कपाळ आहे ते आपल्या गुडघ्यांना टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचं आहे. दीर्घ श्वास घेत हात जास्तीत जास्त वरती, श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान दक्षता घ्यायची की आपले गुडघे वाकणार नाहीत. या दरम्यान संत श्वसन. अर्ध्या मिनिटापर्यंत आपल्याला या आसन स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं आपल्याला सहज शक्य असेल त्या आसन स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करा. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना श्वास घेत दोन्ही हात वरती, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, हात खाली. तर या प्रकारे आपलं आपण जे आसनं केलेत, जे सूर्यनमस्कार केलेत, त्याच्यामुळे जो शरीरावर ताण आलाय त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण शवासन करायचंय. कारण की योग्य विश्रांती देखील महत्वाची आहे. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, टाचा एकमेकांकडे, पायाची बोट एकमेकांच्या विरुद्ध बाजूला, दोन्ही हातांमध्ये 1 किंचितचं अंतर, शरीरापासून हात लांब, तळवे आकाशाकडे, बोट अलगद मिटलेले, मान डावी किंवा उजवी बाजूला किंचित सिकळलेली, श्वासाची गती वाढलेली आहे. या दरम्यान दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो जमिनीवर टाकायचा आहे. शवाप्रमाणे संपूर्ण भार आपला जमिनीवर टाकून आपलं शरीर आपल्याला हलकं करायचं आहे. जिथे जिथे ताण आला असेल शरीरावर, मनावर, तिथे पोहोचून आपल्याला आपल्या शरीरामध्ये जो आलेला ताण आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. तर मी सांगेल त्या सूचनेप्रमाणे आपल्या शरीराच्या त्या अवयवापर्यंत पोहोचायचं आहे मनाने, साक्षीभावाने, आणि तिथं आलेला जो ताण आहे तो आपल्याला ताण काढून टाकायचा आहे. तर आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाही. डोळे अलगद मिटलेले. काही हालचाल करायची असेल तर
ऍडजस्टमेंट करून थोडं हालचाल करून स्थिर व्हायचा प्रयत्न करायचा आहे. डोळे अलगद मिटलेले. श्वासाची गती वाढलेली आहे म्हणून आपल्याला दीर्घ श्वसन सुरू ठेवायचंय. श्वासावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण ठेवायचं नाही. घ्यायचंय, सोडायचंय, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या उजव्या हाताच्या बोटांकडे. उजव्या हाताची बोट, तळहात, मनगट, जिथे जिथे ताण आलाय तिथून तो ताण काढून टाकायचा आहे. उजव्या हाताचं कोपर, दंड, उजव्या हाताचा खांदा, उजव्या पायाचं कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, उजव्या पायाची पोटरी, घोटा, उजव्या पायाची बोट, तळपाय. संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. डाव्या हाताची बोट, डाव्या हाताचं मनगट, कोपर, डाव्या हाताचा दंड, डाव्या हाताचा खांदा, डाव्या पायाची मांडी, डाव्या पायाचा गुडघा, पोटरी, घोटा, डाव्या पायाची बोट. संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. पोटओटी, पोटातले सर्व स्नायू, पाठीचे मणके जे आपले चांगल्या प्रकारे ताणले गेलेत, छातीच्या बरगड्या, मानेचे स्नायू, मणके, चेहऱ्याचे सर्व स्नायू, संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. आता शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. श्वासाची गती आता संथ झालेली आहे. आपलं शरीर हलकं होत आहे. शरीर खूपच हलकं होत आहे. शरीर आता खूपच हलकं झालेलं आहे. शरीर आणि मनातला जो ताण आहे तो ताण निघून संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालेलं आहे. शरीर, मन खूपच तणावरहित झालेलं आहे. शांत, शिथिल, तणावरहित. मनात संकल्प करायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. शवासनातून आपल्याला बाहेर यायचे. दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले, दोन्ही हात चिटकलेले. हाताच्या पायाच्या बोटांची हालचाल करायची. डोळे अलगद उघडायचे. डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचे. तर छान प्रकारे शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण प्राणायामामध्ये पाहणार आहोत. तर आजचा जो विषय तो लहान मुलांशी संबंधित आहे. तर लहान मुलांनी प्राणायामामध्ये दीर्घ श्वसन आणि अनुलोम विलोम जे बाबा रामदेव यांनी जो सांगितलं अनुलोम विलोम त्याप्रमाणे जर योगाभ्यास केला किंवा प्राणायाम जर त्या पद्धतीने केला तर आपल्या दोन नाकपुडी आहेत, उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी. तर उजवी नाकपुडी जी ती चंद्र नाडी आहे आणि उजवी नाकपुडी जी ती सूर्य नाडी आहे आणि डावी जी ती चंद्र नाडी आहे. तर त्याला इडा आणि पिंगळा असं नाव दिलेलं आहे. तर याच्यामुळे काय होतं माहिती का की आपल्या 40 मिनिटाचं आपलं श्वसनाचं एक चक्र आहे. तर 20 मिनिटं एक नाकपुडी चालू असते, एक नाकपुडी बंद असते. तर 20 मिनिटं उजवी झाल्यानंतर 20 मिनिटासाठी डावी नाकपुडी चालू होते. तर अशा प्रकारे हे 20-20 मिनिटं अल्टरनेट करून 40 मिनिटाचं एक चक्र तयार होतं. तर लहान मुलांनी जर अनुलोम विलोम बाबा रामदेवांप्रमाणे जर अनुलोम विलोम किंवा दीर्घ श्वसनाचा जर सराव केला तर या दोन्ही नाड्यांमध्ये संतुलन राहून जे काम एका वेळेस 20 मिनिटाचं काम चालू असतं, 20 मिनिटं ते मेंदूतलं तो भागाचं काम थांबलेलं असतं. तर यांच्यामध्ये जर चांगल्या प्रकारे संतुलन आलं तर पूर्ण 40 मिनिटं म्हणजे पूर्ण जे आपलं दिवसभर मुलं जे आहेत ते प्रत्येक त्या मेंदूच्या त्या भागाचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतील. म्हणजे दोन्ही जर नाड्या जर त्यांच्या सुरू असतील किंवा त्यांच्यामध्ये जर चांगल्या प्रकारे संतुलन आलं
तर कुठल्याही प्रकारचं जे त्यांच्यापर्यंत जे मेंदूला काम करण्याची आज्ञा येईल तर ते चांगल्या प्रकारे ते काम करू शकतील. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल. तर चला दीर्घ श्वसन सराव करूया. मांडी साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. जे वयस्कर आहेत त्यांनी देखील ज्यांना दुसऱ्या प्रकारचे प्राणायाम शक्य नसेल तर सर्वात सोपा दीर्घ श्वसनाचा प्राणायाम आहे. याच्यात काय करतो आपण, 1 2 3 4 4 अंकामध्ये श्वास घ्यायचा, म्हणजे दीर्घ श्वास. पहिले पोटातून श्वास घ्यायचा, पोट भरले गेले की मग छाती भरायची, 1 2 3 4. तर मग सोडताना काय करायचं, पहिले छातीतून सोडायचा आणि मोजताना मग 4 3 2 1. पहिले छातीतून सोडायचा आणि नंतर मग शेवटी पोटातून सोडायचा. तर चला 3 वेळा आपण दीर्घ श्वास घेऊया. तर ते दिसणार नाही, ते तुम्ही फील करा. मी फक्त काउंट करतो, 1 2 3 4. सोडताना 4 3 2 1. दीर्घ श्वास घ्या, 1 2 3 4. सोडताना 4 3 2 1. दीर्घ श्वास घ्या, 1 2 3 4. सोडताना 3 2 1. तर दीर्घ श्वास घेताना नेहमी लक्षात ठेवायचं, मानपाट आपली एका सरळ रेषेत असेल. पहिले पोटातून श्वास भरायचा, मग छातीतून भरायचा, सोडताना छातीतून सोडायचा आणि मग शेवटी पोटातून सोडायचा. अशा प्रकारे आपल्याला दीर्घ श्वसन करायचंय. आता हेच आपण अनुलोम विलोम मध्ये काय करणार, डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करून डावा हाताचा जे मनगट आहे ते डाव्या पायाच्या गुडघ्यावरती, उजव्या हाताची नासिकाग्र मुद्रा, याच्यात अंगठा आणि तर्जनी ही एकमेकांना या पद्धतीने जोडली असेल, एकतर पुढच्या टोकाला, मध्यभागी किंवा आतमध्ये या प्रकारे. नंतर मिडल आणि रिंग जे ते एकमेकांना टच असेल आणि जी करंगडी आहे तर ती लूज सोडायची. तर अशा प्रकारे आपण नासिकाग्र मुद्रा करायची, ज्ञान मुद्रा करायची. त्याच्यानंतर जी नासिकाग्र मुद्रा आहे ती दोन्ही बोट एकमेकांना चिटकले असेल, हे दोन्ही बोट आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवायची. आता बाबा रामदेवांच्या प्रमाणे जो अनुलोम विलोम आहे त्यात काय करतो आपण, की पहिले उजवी नाकपुडी बंद करतो, डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेतो, डावी नाकपुडी बंद करतो, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडतो, परत डावी नाकपुडी बंदच ठेवून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेतो, उजवी नाकपुडी बंद करतो आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडतो. हे एक आवर्तन झालं. अशा प्रकारे आपल्याला 3 आवर्तन करायचे. तर चला सर्वांनी माझ्यासोबत आपण अनुलोम विलोम हा प्राणायाम करूया. नासिकाग्र मुद्रा करून तर्जनी आणि मध्यगा दोन्ही भुवयांच्या मध्ये, उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. आता डावी नाकपुडी बंदच राहील, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा. हे एक आवर्तन झालं. आता उजवी नाकपुडी बंदच राहील, डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास सोडा, उजवीनेच दीर्घ श्वास घ्या, उजवी बंद करून डावीने दीर्घ श्वास सोडा, डावीने दीर्घ श्वास घ्या, डावी बंद करून उजवीने दीर्घ श्वास सोडा, उजवीने दीर्घ श्वास घ्या, उजवी बंद करून डावीने दीर्घ श्वास सोडा. अशा प्रकारे 3 आपण आवर्तन केल्यानंतर दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या. अशा प्रकारे सर्वात सोपे जे ते दीर्घ श्वसन आणि अनुलोम विलोम या प्रकारचे प्राणायाम लहान मुलांनी करायचे. तर आता आजच्या 20व्या दिवसाला विराम देताना शांतीपाठाने हाताची ज्ञानमुद्रा, मनगट जे आपल्या गुडघ्यांवरती, मानपाठ एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. सर्वांनी माझ्यासोबत शांतीपाठ म्हणायचे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय
ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां मंगलम भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता. गुरुकर्ता हि केवलम. गुरुकर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरिओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडायचे, दीर्घ श्वास घेत मानपाठ जास्तीत जास्त वरच्या दिशेने श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, कमरेतून वाकत. या दरम्यान दीर्घ श्वसन सुरू ठेवायचंय. श्वास घेत कमरेतून वाकत सरळ दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घेऊन दोन्ही हाताचं चांगलं घर्षण करायचं. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळावरून, डोक्यावरून, मानेवरून, खांद्यांवरून, हातांवरून, पाठीवरून, कमरेवरून, मांडी, गुडघा, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर. हे न्यास केल्यानंतर आपण दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश हस्तदर्शनाने आज आपल्या नित्य दिवसाला सुरुवात करूया, मंगलमय दिवसाला सुरुवात करूया. उद्या भेटूया शेवटच्या दिवशी 21व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम.